जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरासली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरासली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती महायोग पीठे कटी भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातुमनीन्द्रहि समागत तिष्ठं तमानदकन्दो परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करो प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागे सेवका झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि जन्म मिळाल्यानंतर आमच्या जन्माची सार्थकता आमच्या जन्माची सफलता कधी झाली कोणामुळे झाली आणि कशी झाली तो पटवून देणारा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला अभंग विढाला 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 पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा खऱ्या अर्थानं सालाबाद प्रमाणे श्री भगवंत व श्री आदिशक्ती माळसा देवीच्या कृपेने व वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामगिरी महाराज वाबीकर यांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातली आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा
समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्या वाट्याला देण्यात आलेली आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. ज्यांनी आजचं माझ्या कीर्तनाचं सौजन्य घेतलंय ते श्री पंढरीनाथजी वाळू डोकफोडे, बरोबर ना? एकदा जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. कारण कसं असते सुनील बाबा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. ज्यांचं अन्नदान आत्तापर्यंत आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. पैकी गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत ते आदरणीय हरिभक्तीपरायण स्वरसम्राट भजन सम्राट माझे जिवलग मित्र, उंच आवाजाचे धनी आणि सध्या महाराष्ट्रात ज्यांचा आवाज घुमतोय, अगदी ज्यांना लोकांना ज्यांचा आवाज हवा हवासा वाटतोय, ज्यांचं गाणं प्रिय वाटतंय, असे गान कोकिळा स्वरसम्राट भजन सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळी द्या. टाळी द्यायला जरा कसर करू नका. टाळी द्या फुकटची, तुम्हाला त्याच्यासाठी काही पैसे लागणार नाहीत. एवढा जीव तोडी त्यात म्हणल्यावर कमीत कमी टाळी तरी दिली पाहिजे. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण स्वरसम्राट भजन सम्राट अनेक चालींचे बादशहा, नवे नवे एकाच चालीमध्ये 4-5 चाली मिक्स करणारे बादशहा स्वरसम्राट भजन सम्राट, ज्यांचं गाणं अगदी तयारच आहे आणि त्याच उंचीचं आहे. सध्या महाराष्ट्रात ज्यांचा आवाज त्याच पट्टीनं घुमतोय, आदरणीय हरिभक्तीपरायण स्वरसम्राट भजन सम्राट संपतजी महाराज दानवे. एकदा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर या माईकवरती जे गोड साथ करतायत, आपल्या परिसराचं भूषण, आपल्या परिसराचं वैभव, आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तन फलटण ना, हा ते आपली आत्ताच भेट झाली ना मागच्या 15-20 दिवसापूर्वी. आमच्या फलटण भागातून जे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय हरिभक्तीपरायण, नाव आहे ना म्हणजे गाव हेच आहे, आदरणीय उद्धव महाराज, उद्धवजी बाबा शिंदे. एकदा जोरदार टाळी वाजवा उद्धव महाराजांसाठी. कारण एक 15-20 दिवसापूर्वी आमची दिंडी आदमापूरला चालली होती, त्यावेळेस कीर्तनाला आम्ही भेट झाली आमच्या कमिटीची. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण पांडुरंगजी महाराज असतील, सुनील आबा असतील, त्याचबरोबर वारकरी शिक्षण संस्थेतील गोड विद्यार्थी असतील, या सर्व विद्यार्थ्यांसाठी जरा एकदा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर या बाजूचं सगळं भजनी मंडळ माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं आमचे विनेकरी बाबा आणि मृदुंगावरती जे गोड साथ करतायत, मृदुंग सम्राट मृदुंग वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण प्रदीपजी महाराज बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे ते साऊंड सिस्टमवाले दादा, एकदा त्यांच्यासाठी बी जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर आपल्या गावाचं भूषण, ज्यांच्याकडे या सप्ताहाचं नेतृत्व आहे, त्या आदरणीय हरिभक्तीपरायण स्नेहाताई गवारे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. सर्वांचा नामोल्लेख झालाय असं समजतो. आणि हां, आदरणीय हरिभक्तीपरायण संवादिनीवरती जे गोड साथ करतायत ते हनुमंत बाबांसाठी बी एकदा जोरदार टाळी द्या. पुढे ज्यांच्या माध्यमातून शूटिंग चालू आहे त्या सर्व चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कंप्लीट मोजून माझ्या हातात 70 मिनिटं शिल्लक आहेत आणि त्या 70 मिनिटांमध्ये माणसाचं जीवन कशा पद्धतीने सफल होईल हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे आणि संपत बाबा या अभंगात जगद्गुरु तुकोबराया सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत. तसं पाहायला गेलं तर शिंदे बाबा या मृत्यूलोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली, बरोबर ना? बसलेले या मृत्यूलोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली. पण दादा, प्रत्येकाला जीवन नावाची जन्म नावाची संधी कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जन्म नावाची जीवन नावाची संधी आई कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला मिळालेला काळ सार्थ करून आपलं जीवन सफल करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात आम्हाला ही मृत्यूलोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी मिळालीच ना, पण बोराडे महाराज जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. बसलेले ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, ज्या कामासाठी दिला, त्या कामासाठी तो आम्ही आयुष्यभर खर्च केला आणि याची फलश्रुती आमच्या जीवनाची सफलता झाली. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुकोबराय म्हणतात आमच्या जन्माचं खरं साचं चांगलं उत्तम सार्थकी फळ मिळालं. आता आजी दिवस कोणता अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जाताना नमूद करेल तसं पुढे जाणार नाही. तुकोबराय तुम्ही म्हणताय तुमचं जीवन सफल झालं, पण घडलं काय की तुमच्या जीवनाची सार्थक झाली. महाराज म्हणतात आमच्या जीवनात संत आले आणि क्रांती झाली, तुम्ही सांभाळले संती. पण संत जीवनात आल्यानंतर फायदा काय झाला तुकोबराय म्हणतात 2 फायदे. फायद्याशिवाय कसं बोलेल? 2 फायदे. एक भय निरसली खंती.
या जगात सर्वात मोठं भय कशाचं आहे बसलेली माणसाला? तुम्हाला माझी भाषा कळते? थोडा नॉर्मली अजून कमी करा, गोड लावलंय. या जगात सर्वात मोठं भय कशाचं आहे माणसाला? मृत्यूचं, मरणाचं. याच्या पलीकडे भीती नाही राहिली नाही. पण तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात ती मरणाची भीतीच राहिली नाही, कारण मरण माझे मरून गेले, मजला केले अमर. खंतीबद्दल काय बोलाल सुनील बाबा? प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही खंत आहे आपल्या सहित. पण तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात राहिली नाही, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. मग आता जीवनाबद्दल काय बोलाल? बस की कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता बसलेले कृतकृत्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी, मला कुणाची घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. मला या जगातली शेवटची आणि महत्वाची कृतकृत्याची व्याख्या घ्यायची. बसलेले जे मिळवल्यानंतर या जगात काहीच मिळवायची अपेक्षा राहत नाही कदाची, त्याला म्हणतात कृतकृत्य. आणि असा या जगात एकच आहे जो पंढरपुरात विटेवर कटीवर हात देऊन उभा आहे. महाराज म्हणतात त्याला आम्ही मिळवला, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. याच्या पलीकडे प्राप्तीची अपेक्षा राहिली नाही. खुंटलिया धावा तृष्णेची, ज्याच्यासाठी धावाधाव चालली होती, ज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही आयुष्यभर साधना केली, तो देव आता आमचा सखा झालाय, आमचा सोबती झालाय. बस कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पाऊल. पण घडलं कोणामुळं? तुम्ही सांभाळिले संधी. पण महाराज काळाच्या बाबतीत आतापर्यंतचा असा अनुभव आहे, काळानं गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, देव असू द्या, दानव असू द्या, भक्त असू द्या, काळ आला म्हणजे घेऊन गार झाली. तुमच्या बाबतीत तुकोबाराय म्हणतात लोकांच्या यादीत माझ्यासारख्याला बसवण्याचा प्रयत्न करू नका. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबत असे. एवढंच नाही, नुसतं माझं नाव घेतलं तरी तुका राम, तुका राम नाम घेता का प्रेम धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. पण हे घडलं कुणामुळं? तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा मानवी जीवन सार्थकतेकडे घेऊन जाणारा संतपर प्रकरणातला अभंग विढाला विढाला हे काही मिनिटाचं विषयांतर माझ्याकडून होणार नाही. तंतोतंत अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. आणि ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही मला या ठिकाणी निमंत्रित केले ते सगळे कीर्तनामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका, अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची. आणि बोराडे महाराज सार्थकतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली आहे त्या कामासाठी जर बाबा त्याचा वापर होत असेल तर त्या गोष्टीची सार्थकता नाही तर तिची निरर्थकता आहे. आता माझ्या पुढे हा माईक आहे, या माईकचं काम काय हो? माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवणं. येतोय ना सगळ्याला? म्हणजे या माईकची सार्थकता आहे. अजून मी जरा स्पष्ट करून देतो. तुम्ही सगळी शेतकरी कुटुंबातली माणसं ना, मला एक सांगा, आपण शेतामध्ये बियाणं आणतो. बियाणं कशाला? हां, पेरायला. बरं बाबा, बियाणं आणलं आणि पेरलं. पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता का? नाही उगवलं तर उगवलं तर त्याची सार्थकता, नाही तर त्याची काय निरर्थकता. बरं नाही उगवलं तर आपण बोलता बोलता म्हणतो हे वाया गेलेला का बी. अजून बी एक शब्द आहे, हे मातीत गेलेला का. आणि अजून बी सुनील बाबा शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर मोघम गेलेला का. बोलता बोलता आपण असं बी बोलतो, एखाद्याचं बोलणं बी मोघम असतं. मोघम म्हणजे कसं बाबा, बिनबुडाचं बोलणं. म्हणजे ज्याच्या बोलण्याला बुड पण नाही आणि ज्याच्या बोलण्याला शेंडा पण नाही, त्याला काय म्हणते? मोघम. आणि शिंदे बाबा गावात एकतरी असं मोघम बोलणारा असतं, फक्त जवळ अंगाव घेऊ नका. त्याच्या बोलण्याकडे अख्ख्या गावाचं लक्ष नसतं. लोक म्हणतात जाऊ द्याला का, 5 मिनिटानंतर काय बॉम्बालय त्याच्या लक्षात राहत नाही, त्या याडपडाच्या कुठे नादी लागतो. त्याला काय म्हणतात? मोघम. मी मोघम बोलणाऱ्यातला नाही. गीतेनं शब्द वापरला, मोघाश मोघ कर्मा. आणि ज्ञानोबराया सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाच्या ओवीत मोघ शब्द वापरतायत. माऊली काय गोड बोलतायत बघा. या लागी जन्म लेते मोघ, जैसे वारिशे विन मेघ, का मृग जळाचे तरंग दुरोनीच पहा. बसलेले जसं पावसाविना येणारे ढग निरर्थक आहेत, पाण्याविना दिसणारं भासणारं मृगजल जसं व्यर्थ आहे ना, तसं जी व्यक्ती देवाचं भजन करत नाही का, त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे. तस्य जन्म निरर्थक. त्याचा जन्म काय निरर्थक. कारण मिळाला देवे दिला देह भजना गोमटा, किंवा आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जिनी तू जोडशी नारायण नाशे जीव पण बहुरोग. कशासाठी मिळाला आहे देह? भजनासाठी. भजनासाठी. ते तुम्ही पलीकडच्या घाटात होता का? त्याच्या अलीकडे एक आटपाडीचा घाट आहे बघा.
तिकडे तुमच्याकडे मला वाटते 4-5 तारखेच्या आसपास मी आलो असेल. 3 तारखेला मी खोटं किती कीर्तन सांगत नाही, ते जमत नाही. बाकीकडे कसं बोलून पण इथं नाही बोलत गादी उभा राहिल्यावर. ते आटपाडीच्या घाटात माझं 3 तारखेला कीर्तन होतं. हां पलीकडं. आणि नेमकं कीर्तनाला गेल्यानंतर एक आजी अशीच कीर्तनात बसली होती. मी म्हणलं अजय सुनील बाबा तुम्ही आलता तिकडे पलीकडे त्याच्या बाजूला, आपण केलं वर्ष श्रद्धाचं कीर्तन. त्या आजीला विचारलं, आजी म्हणलं देह कशाला दिलता? अजय देह कशाला दिला? बाबा ती आजी म्हणली खायला दिला. खायला? खरं मी अजून बी कीर्तनात फोन लावून देऊ शकतो. ती म्हणली खायला दिलाय खायला. म्हणलं अजय खा, पण ज्याच्या सत्यानं खाती त्याचं भजन तर कर की बाई. बरोबर आहे ना? कशाला दिलाय? किती गोड दिला वाई, हात हाताच्या ठिकाणी, पाय पायाच्या ठिकाणी, नाक नाकाच्या ठिकाणी, किती आपटोटेट दिला. पण तरी तुम्ही महिला मंडळ किती सजवता हो याला. कोण फेअर लवली लावतोय, कोण सुनो लावतोय, कोण पॉन्स लावतोय, कोण काय काय लावेल सांगताच येत नाही बाय. कोण फाउंडेशन थापित आहे. आता ती मध्ये एक झेरात आली ती फेअर लवलीची, बघितली का? बघितली कशाची म्हणावं? किलो किलो लागते आम्हाला महिन्याला. बघितली कशाची? म्हणजे तुम्ही लावताल नवल नाही, आमच्या गाडीची बी फेअर लवली आली, मेन्स फेअर लवली. आणि त्या फेअर लवलीच्या जाहिरातीत असं सांगितलंय महाराज, जी फेअर लवली लावतंय का ती गोरं पडतंय. बरं खरंच सांगा, फेअर लवली लावून दादा माणूस जर गोरा पडत असा तर मी विकास महाराज देवडे रोज एवढा पैसा कमवतो, फक्त कीर्तनात सांगू शकत नाही आकडा, इथं बंद नाही सांगाय. किती कमवतो ऐकायचं का? बाबा एका वर्षात माझ्या घरी 1.5 कोटी रुपयाचं बाळूमामाचं ज्ञानोबारायचं मंदिर बांधलंय एका वर्षात. मग किती कमवत असेल अंदाज घ्या तुम्ही. फक्त 5 रुपयाची पुडी फेअर लवलीची टिकू टिकू फक्त गालालाच लावित आहे. काय म्हणला बुवा? तुम्ही फक्त 5 रुपयाची पुडी टिकू टिकू गालालाच लावित आहे. मी रोज सकाळ संध्याकाळ अख्ख्या 2 टाइम फेअर लवलीच्या टप्प्यात पालता उलता झोपून आंघोळ करू शकतो. मग खरं सांगा असा काळा राहिलो असतो का? आणि ती सुनील बाबा अजून बी एक जाहिरात आली मध्ये, ती पार्लेजी बिस्किटची. ती बिस्किट खाल्यावर म्हातारी उड्या मारताना धावली जाहिरातीत. बरं खरं सांगा, बिस्किट खाऊन जर म्हातारी उड्या मारीत असती तर म्हातारी आपण किराणा दुकानात नसती बाई जापानली. खा बिस्किट मार उड्या. त्याच्या पुढची एक जाहिरात येते, शाहरुख खान येतो थम्सअपच्या बाटलीत झाकण तो 2 घोट पेटून हवेत उडतो, सांगतो डर के आगे जीत है. बरं खरं सांगा पोरांनो, थम्सअप पिऊन जर माणूस हवेत उडत असता तर मी गाडी कशाला आणली असती? होय नाही करी बाबा, सोपं आहे ना. डायरेक्ट घरी 2 घोट काय 2 बाटल्या टाकल्या असत्या. फक्त दुसऱ्या बाटल्याकडे जायचं नाही तर लोकांना दुसऱ्याच बाटल्याचा चढ आहे. मी थम्सअपच्या सांगतोय. 2 बाटल्या टाकल्या असत्या डायरेक्ट उड्डाण हाणलं असतं. जय हनुमान. अडचण काय आहे? आणि शिंदे बाबा एक तर जाहिरात लय दळबद्री, ती फक्त 15 दिवस येते, तिचा टाइम झालाय आता. उठा उठा, सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. पिंट्या आमच्या गावात अलराम काका होते. अलराम काका कोण? जाहिरात 15 दिवस. दिवाळी झाली की संपत बाबा जाहिरात कुठं पेटती आणि मोती साबणाची कंपनी कुठं जळती, मिळ लागत नाही. आणि ते अजून मी एक सांगतो, ज्यांनी ज्यांनी फेअर लवली लावली त्यांनी नीट आहे का? असं माझ्या ऐकण्यात आलंय फेअर लवली मध्ये अमेरिकन बाईचा शिंबूड असतो. पुसल्या रे निम्याने. आता खरे चेहरे सकाळपासून तुम्हाला दिसलेलेच बाहेर यायचे नाहीत. विनोदाचा भाग सोडून दे, मला जागेवरती यायचंय. एवढा अनमोल किमतीचा नरजन्म मिळाला. कशाला मिळाला? भजनासाठी मिळाला. आणि जर भजनासाठी वापरत नसाल तर या देहाची निरर्थकता. तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. दादा आवाज. तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. हे सांगत तू आते भदार विठ्ठला, नाही तरी गेला नाही तरी गेला जन्मवाया. भासी भदार विठ्ठला, नाही तरी गेला. गोड. एवढा अनमोल किमतीचा नरजन्म मिळून जर भजन नसेल करत तर सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. महाराज प्रमाण दिले फोडून सांगतो. एकदा काय झालं, एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला. आता राजा म्हणलं त्याचा छंदच ना शिकार करणं. शिकार करायला जंगलात गेला, धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, नेम साधला आणि प्राणी मारणार तेवढ्यात राजाचा चुकून पाय एका विषारी सापाव पडला. बरं बसलेले सापाव पाय पडल्यावर इकडे साप गुदगुले करीतो. मग गोंजारतो. नाही बरं वाटतंय, अजून 2दा दे. चुकून पडू द्या अथवा जाणून बुजून पडू द्या, सापाचा स्वभाव आहे दंश करणं. साप काय करणार आहे? चावणार. साप राजाला चावणार तेवढ्यात राजाच्या पाठीमागं लाकूड तोड्या लाकडाची मुळी घेऊन निघाला होता. त्यानं बघितलं, बापरे
प्रांताचा राजा आहे आणि नजर चुकीनं राजाचा पाय विषारी सापाव पडलाय. आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर राजाला साप. तुम्ही बोलत चला राजाला साप. आणि जर राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात. आणि जर राजा एका मिनिटात मरतोय तर प्रजेचं काय? कुणाच्या मनात शंका आहे? लाकूड तोड्याच्या मोळीवाल्याच्या. त्यानं एकाही मिनिटाचा विलंब न करता आपल्या डोक्यावरची मुळी फेकून दिली. पळत पळत गेला, राजाला खाली ढकललं. राजाचा नियम चुकला, राजा वैतागला, राजा खाली पडला. बावळट आहेस का रे म्हणला तू? अक्कल नावाची गोष्ट देवानं तुला कमी दिली का? तुला माहित नाही का रे मी कोण आहे? अहो राजेसाहेब, तुम्हाला कोण ओळखत नाही? प्रांताचे मालक आहेत तुम्ही, आमचे धनीत, आमचे राजा आहेत. तुम्हाला कोण ओळखत नाही? फक्त तुम्हीच आमच्यासारख्या गरीबाला ओळखत नाही. नाहीतरी मला सांगा बरं, बसलेले आपल्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदीला कोण ओळखत नाही? ओळखतं ना सगळे, पण नरेंद्र मोदी माझ्या सहित आपल्यातल्या एकाला बी ओळखत नाही, हे विसरून चालायचं. राजेसाहेब, तुम्हाला कोण ओळखत नाही? फक्त तुम्ही आमच्यासारख्या गरीबाला ओळखत नाही. पण ढकलून काय दिलं? पलीकडे बघताय, सहसळ करताना साप बघितला. बापरे, बसलेले लक्ष देऊन उदाहरण आहे का? राजाचं लाकूड तोड्याचं उदाहरण चाललं नाही. 5 मिनिटानंतर मला काय सांगायचे तुमच्या लक्षात येईल. अख्ख्या मानवी जीवनाचं अख्ख्या सप्त्याचं सफल करणारं उदाहरण मी 2 मिनिटात सांगतोय, ऐकून जा. पलीकडे बघताय का? सहसळ करताना साप बघितला. बापरे, पाय पडला. हो म्हणजे चावला असता. हो म्हणजे चावला असता तर मी मेलो असतो. हो म्हणजे अप्रत्यक्षरित्या मला याची जाणीव करून देतोय का की आता जो मी जिवंत आहे तो तुझ्यामुळे, तेच पटवून देतोय. आताचा जो श्वास घेताय ही माझी कृपा आहे. काय करतोस? काय नाही. रोज या जंगलात येतो, दिवसभर वाडी लाकडं गोळा करतो, घरी घेऊन जातो, चुलीत टाकतो, त्याचा कोळसा करतो, शेजारच्या 2-4 गावाने विकतो, त्याच्यावरती माझा घर प्रपंच चालतो. आता हे काय करायची गरज नाही. प्रांताच्या मालकाचा, राजाचा जीव वाचवलाय. बारीक माणूस आहे का? चल राजधानीत. बाबा राजधानीत नेलं, प्रधानजीला जवळ बोलवलं. प्रधानजी इकडे या. हो काय हो राजेसाहेब, आपल्या राज्यात चन्नाची बाग किती? म्हणला मोजून 2,500 एकर आहे. लगेच तोड आलेली. म्हणला मोजून 1,000 एकर आहे. मग एक काम करता की कोरा कागद घ्या, त्याच्यावरती 5 चक्राचं बक्षीसपत्र करा, त्याच्यावरती माझी मुद्रा लावा, सही करायला माझ्याकडं घेऊन या. बाबा त्यावेळेस काय तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार होते काय? राजा बोलेन. राजानं सही केली, कागद लाकूड तोड्याच्या हातात देणार. बसलेले तत्पूर्वी ऐका, एका एकरात कसं बिन किती बी चंदन होऊ द्या, कमीत कमी 3 कोटीचं होतं. किती लावताय काय? ना काय लावायच्या भानगडीत पडू, नाही तर 10वा आणि 13वा सिन्नरच्या जेलमध्ये करावं लागेल, त्याला परवानगी लागेल. एका एकरात किती ती बघितलाय का? झुकेगा नाही. पुढचं नको, पुढचं नको, ती कीर्तनात नाही. त्या चित्रपटात त्याची किंमत सांगितली चन्नाची. आणि ऐका, आतापर्यंत सुनील भाई या चित्रपट सृष्टीने निर्माण केलेले संपदवाद चित्रपट या लोकांनी लय भांगार संगार बघितले. पण आता तुमच्या सगळ्याच्या पायाला हात लावून एकच विनंती करतो, अजून जर छावा बघितला नसेल ना तर एकदा छावा बघून घ्या. कळेल माझ्या राजाचं बलिदान काय, कळेल माझा राजा कसा होता, कळेल माझा राजा धर्मासाठी कसा गेला ना आम्ही धर्मासाठी काय करतो, कळेल कळेल. शिंदे बाबा, आतापर्यंत संभाजी महाराजांच्या बाबतीत लोक 2च शब्दात वर्णन करतात. एक तर राजा रगेल होता ना राजा, अरे लाजा वाटल्या नाही तर आमच्या सारख्याला. ज्या राजानं 39-40 दिवस अगणित अत्याचार सहन केले पण एकदाही नमला नाही, तो राजा रगेलन रंगेला असेलच कसा? जरा टोकाचं बोलू का? आता त्यांचं म्हणणं आहे त्या औरंग्याच्या छताडात लात घातली नव्हती संभाजी महाराजांचं, असं चित्रपटात त्या झाल्यानंतर म्हणणं आलं. पण जरा सोपं बोलू का? सुनील बाबा 100 जणांना साखरदानानं जकडून ठेवल्यानंतर बी त्यांच्या बापाला जो ऐकत नव्हता त्याला 1 लात घालाय अवघड आहे काय? माझं तर म्हणणं एक येऊन असं बघितलं, कमीत कमी 25 तरी हाणले असतील. काय कराल तुम्ही पण जाग्यावर? एका एकरात किती कोटी? हा इथं होतो मी. एका एकरात किती कोटी? तुमच्यासाठी हे महत्वाचं आहे. किती कोटी? 5 एकराचे पैसे झाले किती? बरं 15 कोटी लाकूड तोडायला मिळालं. लाकडं तोडायला जायची गरज आहे? काय गरज आहे? 2 वर्ष निघून गेली. 2 वर्षांचा राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला आणि त्याच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी या लाकूड तोडायला आपण 5 एकराची बाग दिली ती. आता यानं विकली असेल, घर गाडी नोकर चाकर सगळं 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 याच्याकडे असेल. आणि बाबा जिथं दिली का तिथे नेऊन राजानं रथ उभा केला आणि 5 एकराकडे असं फिरून बघितलं. जसं फिरून बघितलं का तसं शिंदे बाबा राजाचं डोळं बी फिरलं. कारण जिकडं बघीन तिकडं कोळसन राखच दिसायचे. आता ह्याचा धंदाच कोळशाचा ना. ह्याला चंदन दिलं काय, साग दिलं काय, काय करणार? कोळसा का झाला बघाय. राजा रथातून खाली उतरला, तेवढ्यात लाकूड तोड्या शिष्ट मध्ये दादा पळत पळत राजा चरणाजवळ येऊन नतमस्तक झाला. राजे साहेब लय उपकार केले हो तुम्ही. काय झालं? 2 वर्षापूर्वी जंगलात जावं लागायचं, आता माझ्या घराजवळ 5 एकराची बाग दिली. आता लांब कशाला जातोय? आता सकाळ सकाळ झोपेतून उठतोय, पारुशा तोंडानंच कुऱ्हाड हातात घेतोय, त्यातली 2-4 झाडं झोडीतोय, तुडीतोय, घरी आणतोय, त्याचाच आता कोळसा करीतोय. त्याला आता माळसा करे ना,
मला असं कोऱ्यातच गिरायला ते कस काय बरं म्हणलं वास मारते ना चन्नाचंही म्हणला म्हणजे म्हणला 5 अकराचा कोसा केला काय म्हणला मोजून बघा ना मापात पाप नाही नग बरं जास्त बी नाही नग बरं मोजून परत नंतर हसते मोजून किती अकराचा कोसा केलाय 5 अकरा ते मला एखादी दपली बिपली शिल्लक आहे का मावशाव दपली कळती का कळती ना म्हणला दपली नाही पण कुऱ्हाडीचा दांडा आहे आणू का राजा म्हणला राजानं दांडा हातात घेतला दांड्यातून कुऱ्हाड निकाळली बाह्या महाग सारल्या काय केलं असं निबार हाणला असेल बरोबर आहे ना पण राजा अविचारी नव्हता राजा विचारवंत होता राजाने विचार केला आता हाणून मारून कोळशाचं चंदन आता याला काय करावं लागेल समजावूच सांगावं लागेल आणि शिंदे बाबा ही संतांची भूमिका आहे सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकवेत राजानं त्याच्या हातातलं लाकूड तो त्याच्या हातात दिलं आणि त्याला सांगितलं पलीकडे चन्नाचा व्यापारी जा ते व्यापाऱ्याकडे त्याच्या हातात लाकूड दे त्याला विचार या लाकडाची किंमत काय राजानं पाठवलंय हातभर लाकड आहे काय किंमत होईल वाज घेतला मलयागिरी चंदन अरे अजून भरपूर असतील तर कोट्यावधी रुपये देतो मला भरपूर नाही 5 चक्कर होती पण पठ्यानी कोळसा केलाय मला दांड्यात सांगता का मला दांड्याचं 10,000 देतो मला पळतच राजाकडे गेला राजा साहेब 10,000 म्हणते हो दांड्याचं हो आता राजाने विचारलेला प्रश्न लाकूड तोड्याने दिलेलं उत्तर घरी घेऊन जा माझं कीर्तन तुमच्या सगळ्याचं जीवन सफल होईल राजाने विचारलं तुला किती एकर दिली ती 5 एकर तू काय केलं कोळसा कितीचा विकला 5,000 दांड्याचं म्हणतंय किती 10,000 तुझ्या लक्षात आलं का काय केलंय तू आणि सुनील बाबा माणसानं लक्षात आल्यावर चूक माणसानं नंबर व्हायला पाहिजे नाही तर काय काय चुका करून सुद्धा आपण केली ना काशी आपण केली ना मग आपली गप करायची आपली चूक झाली ना मग आपण पुढच्याचं बोलणं ऐकून घेतलंच पाहिजे हा नियम आहे तरी काय काय बोलतच नाहीत ऐकूनच घेत नाहीत तो ऐकून घेणार नंबर आहे राजे साहेब कळलं बरं का आता काय झालंय पण आता कळून काय उपयोग आहे आता वेळ निघून गेली ना आता कोळसा झाला देता का मला 5 एकर अजून मला झपकीनच 5 एकर नाव काढलं बापाची पेंड एक काय मला अजून कोळसाच करायचा आहे का म्हणजे हे कोणात चाललंय राजाचं बरोबर आहे माझ्या गोळ्या संपल्यात राजांना लाकूड तोड्या कीर्तनात सांगाय का कोरोनाच रिपोर्ट डबल माझा पॉझिटिव्ह मी पहिल्यापासून सांगतोय मानवी जीवन सफल करणारं उदाहरण आहे मग राजांना लाकूड तोड्या असेल कसं अहो बसलेले राजाचं लाकूड तोड्याचं फक्त उदाहरण आहे चाललंय ओरिजिनल आपलं आपल्याला बी ही मिळालेली इमारत आउट हात का इमारतच आहे ना चंदन रुपीच आहे ना यात शंका आहे का चंदनच आहे मग एवढी गोड इमारत जर मिळून त्या देवाचं भजन नसेल करत तर नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हाशी बाजारी विठ्ठला नर देह दुर्लभ जाना 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वा वा टाळी वाजायचा काकड्यातलं प्रकरण आहे वासुदेवाचं त्यात नाथबाबा म्हणतात नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना तर यामध्ये दुःख येताना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव ते आजी ते जुन्या काळात वासुदेव यायचे का घरी ती टोपी असायची त्याला उलटी मोराची पिसरी असायची सजवलेली असायची आणि बरोबर बसलेले पहाटे 12 वाजता यायची बरोबर पहाटे 4 वाजता यायची बरोबर आहे ना पण आई गाणं लई भारी म्हणायचे दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या पारी दान पावलं दादा दान पावलं ते पिंगळं यायचं का पिंगळं एका हातात कंदील एका हातात टिमकी टिम 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 आता येतो वासुदेव
आता पिंगळा, आता वासुदेव नाही, आता पिंगळा नाही, आता येतो आई सकाळ सकाळ बटरावाला पोंग पोंग. सध्या बटरीवालाच माणसाला जाग करते, त्यामुळेच माणसं जुन्या काळात ते वासुदेव यायचं, पण गाणं लय गोड म्हणायचं. ऐका, आवडेल तुम्हाला. अरे वासुदेवाचे ऐकावणी जगात नाही रामर, दाम करी काम वेड्या दाम करी कामर, पैशाची जादू लैणारे सांगतो रानयाची हव, जन्मापासून सारे माणस, जन्मापासून सारे माणस या पैशाची गुलाम रे, दाम करी काम वेड्या दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या दाम करी काम करी. होती ना गीत ही जुन्या काळात गाणी होती नाही, आणि ही गाणं गाथ्यातलं नसलं तरी माथ्यातलंय, पण धर्मदेव सांगणार आहे, पैसा कमवायला सांगणारे गीत होते. आताच्या काळातली गाणी राहिलीच नाहीत, लय दळभद्री गाणी आली. एक गाणं तर माझी जिंदगी झाली तरी मला मिळच लागणार, ते गाणं काही सांगत आहे, गाणं तसलंय. नाकमुका 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 नाक, नेमकं नाकाचा मुका घे म्हणतोय का काय म्हणतोय मिळच लागा, तरी गाबडी नाचल्याशिवाय राहिना. वाटोळ झालंय, चला नको तिकडे जायला, मी जाग्यावरती येतो. ते जुन्या काळातलं गाणं आहे, ते लय भारी होतं, पैसा शिकवणारं गाणं होतं, लय भारी. जुन्या काळात माणसं लय भारी बोलायची, पण आता माणसं लय भारी बोलतात. काही काही माणसं किती भारी बोलतात. माणसं आयुष्यात पैसा नाही कमवलं तरी चालेल, पण माणसं जोडली, माणसं जोडलीच पाहिजे, यात दुमतच नाही. पण बसलेले पैसा नसेल ना तर माणसाचं सोडा, कुत्र सुद्धा जवळ येत नाही. कुत्र म्हणतो भांगार राहते, ए धन भयता लागी मान्यता ये जगी, सर्व मान्यता ये जगी, मान्यता ये जगी, धनवंत लागी सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व धनवंता लागी सर्व मान्यता ये जगी, धनवंत लागी सर्व मान्यता हे जगी, धनवंता लागी मान्यता ये जगी, धनवंत लागी सर्व मान्यता हे जगी, धन भयता लागी मान्यता ये जगी, सर्व मान्यता ये जगी, मान्यता ये जगी, धनवंत लागी मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, मान्यता हे जगी. मान्यता ये जगी, मान्यता ये जगी. टाळी टाळी टाळी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. बसलेले पैसा पाहिजेतच. आपल्याकडे पैसा नसेल, सगळ्याचा अनुभव आहे, तर जवळचा पाहुणा सुद्धा ओळख देत नाही. आणि जर पैसा नसेल, ज्याची ना आपली ओळख नाही, ती सुद्धा आपली ओळख सांगून आपल्या जवळ आल्याशिवाय भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे भाई, भाई
पैसे के भाई दिल का साथी नाही कोई. या जगात पैशावाल्यालाच किंमत आहे. पैसा कमवाच पण जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचार विचार. आपल्याकडे एक वाक्य कायम सांगितलं होतं, आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागं कोणाचा फुटक्या कवडीचा तळतळ नसावा. बसलेले कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो. संत बाळूमामा माहितीत बाळूमामा, त्या बाळूमामाच्या आरतीतलं 2 नंबरचं कडवं, मेंढ्या राखीती उन्हात अनात मुख्या प्राण्यावर अपार प्रीत. आणि 3 नंबरची लाईन आहे, नीतीने मागावे कमी नाही होतं उन्मत्ताला मामा शासन करीत. बाळूमामाचं सांगणं आहे, नीतीनं कमवा नीतीनं मागा, आयुष्यात कधीच कमी पडायचं नाही. आणि अनितीनं कमवत असाल अनितीनं मागत असाल तर आयुष्यात कधीच पुरायचं नाही. मी होतो वासुदेव वासुदेव म्हणा. बाबा तरी लोकांनी भजन केलं नाही. किती सांगू तरी नाही कती भटकीचे पुढे शिंदळीचे रडते. तरी भजन नाही केलं. काय माय गेली होती भूतापाशी हरिनय मुखाशी अरे मुळा. तरी भजन नाही केलं. लागोन या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. तरी भजन नाही केलं. नाथ बाबा म्हणतात नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जीवा नवे काळ सर्प आहे. शिंदे महाराज नाथ बाबाचं म्हणणं आहे, ज्या व्यक्तीचं तोंड देवाचं नाव घेत नाही त्या व्यक्तीचं तोंड नाही सर्पाचं राहायचं बिळ आहे. एवढं बी करून जर भजन नसेल करत तर जरा परखड बोलू का. राग नाही न्यायचं तो कुणाला, कारण मला तसलं कीर्तनात बोलता येत नाही. या 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 निघ. आपल्याला काय करायचं, कुणी आलं कुणी गेलं तरी आपण सत्तेतली माणसं आहेत. आणि इथं तसंच असं माझं तर म्हणणं आहे. इथं पर खरंच बोला. जुन्या काळात लोक कीर्तन कमी व्हायची पण लोक लय जाऊ द्या नकोच तो विषय. आपल्याला कुणाची टीका करायचा अधिकार नाही. झाला तिकडे बोलू का परखर. राग नाही न्यायचा. आणि आला तरी काय करतात, मला परत बोलवायचं नाही. उता आलाय मला मारायला लागलोय मी पण मला गोड बोलता येत नाही. इथं टोकाचंच बोललं पाहिजे. सांगू ना हो जुनी माणसं सांगू का. आता ज्येष्ठाकीने परवानगी दिल्यावर काय अडचण नसते. तुकोबरायाचा अभंग आहे ना, अभंगाची सुरुवात अशी आहे, नाम नवदे ज्याची वाचा. शिंदे महाराजांनी डोकंच फिरवलं. नकोच म्हणले, आपल्याला सांगायचं नाही. गाव असलं तरी नको. पण मी सांगू का, जाऊ दे. ज्येष्ठाकीने अंग काढले तरी आपण ज्ञानोबरायची आणि तुकोबरायची लेकर आहेत. ज्ञानोबरायनं 18व्या वर्षी जगाला मार्गदर्शन केलं. आपण तर पुढे गेलोय वयाच्या बाबतीत, ज्ञानाच्या नाही वयाच्या बाबतीत. मग सांगायला काय अडचण आहे जगाला. आणि सांगितलं पाहिजे, कारण बुडते हे जनना देखावी डोळा येतो कळवला म्हणून. या तुकोबरायाचा अभंग असे, नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. तरी लोकांनी भजन नाही केलं. नामदेवराय काय म्हणतात, उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी आता जन्माच्या. किंवा जगजोगी जाग जाग बोल. आता जागा रे बाई ओ जागा, हे आता जागा रे बाई ओ जागा. आता जागा रे बाई ओ जागा, आता जागा रे बाई ओ जागा. हे आता जागा, हे आता जागा, आता जागा जागा जागा, आता जागा जागा जागा, आता जागा आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. बाबा तरी लोकांनी भजन केलं नाही. शेवटी मी ज्ञानोबरायाकडे जाईल, मला अजून देवीकडे पण जायचं आणि तिकडे पलीकडे राजे सुद्धा आहेत माझ्या. त्यामुळं आज मला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. सगळ्या गोष्टींची दखल घेऊन थोडं 10-5 मिनटं पुढे गेलं तर फक्त रागवू नका, ऐका. कारण मला जरा माप ढळतं द्यायची सवय आहे. हां, मापात पाप नाही करत मी, जरा ऐका. तरी लोकांनी भजन केलं नाही. शेवटी ज्ञानोबराया जाईल. ही प्रस्तावना चालली आहे अभंगाला, वाट करतोय मी जाण्यासाठी. ज्ञानोबरायाला विचारतो, ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबराया सगळ्या संतांचं म्हणणं जीवन सफल करायचं असेल तर भजन करावं लागते. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नावे, किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भीती, किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे 2-4 आठवड्याचे जळतील पापे. किंवा आत्ताच्या काळात योग याग विधी येणे नवे सिद्धी. आता वाटतंय देव भेटायला पाहिजे, त्याचं काय करावं लागतंय, भजनच करावं लागतंय, त्याशिवाय परवाय नाही.
माऊली आमचा चाललाय संसारात सगळ्या संतांचं म्हणणं आहे भजन. तुम्हाला आहे काय वाटतं? माऊली म्हणतात मी प्रपंचाला कधी विरोध केला नाही, संतांनी बी कधी प्रपंचाला विरोध केला नाही. उलट माझ्यासारख्याची प्रतिज्ञा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोका. माझं तर म्हणणं आहे संसार थाटात करा, पण संसारी असावे असोरी नसावे, भजन करावे वेळोवेळा. नवे नवे बसलेले जेवढ्या सायासानं आपला प्रपंच चाललाय, जेवढ्या 8 तासानं आपला प्रपंच चाललाय, तेवढ्या 8 तासानं जर परमार्थ केला तर देव काय त्याचा बाप आपल्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचं नाही. सायासे करशी प्रपंच दिनेशी हरीशीन भज शिकवण्यावर. बाबा काही काही माणसं संसारूपी भावसागरात आबा काही काही माणसं संसारूपी भावसागरात किती बुडालेत माहितीये? इतके बुडाले तयाचा मूळ न मार्ग. शेंडी पर्यंत पण काय काय इतके बुडालेत की फुगून सुद्धा वर आले नाहीत. किती किती ऐकायचे. साप माहिती बसलेलं तुम्हाला? साप साप कलोळाचं मध्ये मग साप माहिती? साप साप कोणाला खातो? मना महाराजाला. साप कोणाला खातो? बेडकाला किंवा उंदराला. गंमत आहे. सापानं बेडूक बघितला, लपत लपत साप बेडकाकडे गेला, बेडकाला पकडलं, 2 मिनिटात निम्मा बेडूक सापानं गिळला. राहिला किती? बरं राहिलेला अर्धा किती मिनिटात संपन? हा 2-4 मिनिटात संपन. लई साप एका 10 असेल तर 10 मिनिटं लागेल, पण कार्यक्रम टप्प्यात आले होते सोडीत असतो होय. बरं एकदा साप अख्खा गिळल्यानंतर सापाचा असते, त्या बेडूक अख्खा गिळल्यानंतर बेडकाचं अस्तित्व आहे. बेडकाचं सोडा. सुंदील महाराज आपण सगळे एवढे प्रसिद्ध आहे, किती प्रसिद्ध असू द्या, पण चुकून जाता जाता आपल्याकडून गाडी धडकली ना आपण मेलोच. तसं मी तर अजून 50 वर्ष कसाच मरत नसतो, लिहून देतो स्टॅम्पवर. पण चुकून मेलोच तर आपल्या घरचे म्हणतील, पाहुणे रावळे म्हणतील बुवाडी आली महाराज. काय गेले बिले नाही गेला. आणि त्यांचं खरंच आहे. लोक जोपर्यंत हाय तोपर्यंत म्हणते, जोवरी चाले धंदा. तुम्हाला गंमत ऐकायची का? फक्त 1 तारीख महाराजांनी बोलवू द्या, वाटूळच महाराजाचं तरी अस्तित्वात नाही. एवढी फेमस आहे तरी बेडकाच राहील काय? तेवढ्यात गंमत झाली. त्या सापाच्या तोंडात बेडूक आहे का? त्या बेडकाच्या पुढे आली माशी. ऐ ती सापाच्या तोंडात बेडूक आहे का? त्या बेडकाच्या पुढे आली माशी. काय केलं असेल बेडकाने? नाही मेस टाकली तेव्हा पाय पडला होता ना माझा. बेडकानं माशी खाली. लक्ष देऊन ऐका. आणि मी कीर्तनातला एकही शब्द आतापर्यंत मोगम बोलू नाही. याला ओवी ज्ञानेश्वरीमध्ये फक्त मी सांगणार नाही, तुम्ही तरी काय काय ऐकायचं नसतं. तुम्ही बी घरी कधी जाऊन तरी डोकं लावी जा की कधीतरी वाचत जा. चांगलं असतं ज्ञानेश्वरी वगैरे वाचलेलं. हा त्यानं उद्धार होईल. एक तरी ओवी अनुभव, एक तरी लय नाही सांगणार आम्ही, पण एक तरी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान. लय नाही सांगायचं. एवढी ओवी फक्त घरी जाऊन बघा, कुठे शोधा. आणि नसलीच कळत तर परत मी कीर्तन झाल्यावर सांगतो. मग सुरुवात करून देऊ का? दरदुरे सापे गिळीज तू आहे उभा. आता पुढचं तुम्ही बघून घ्या. 3 राहिले आता ह्यातली कडवी. दरदुरे म्हणजे काय? बेडूक आणि साप. लक्ष नाही का? किती संपलाय बेडूक? राहिलाय किती? राहिला अर्धा किती मिनिटात संपणार आहे? मग त्या 2-4 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का? तरी आशा संपली का? कुणाची? म्हणजे बेडकन राजेश बेडकन तिला कुरतड्यात दिसतंय बे तुम्हाला सगळं. अहो बेडकाचं नाही चाललं. उदाहरण बेडकाचं गंमत. ह्या बेडकाची 2 पायाच्या ह्या बेडकाची अवस्था ती तरी ना बाबा. काय काय बेडकाचं 50 गेलंय आयुष्य, राहिले 50 तरी त्याला वाटतंय त्याला माशीच दिसते. आली रे. तुम्ही दुसरीकडे जाऊ नका, मी माशीला सांगतोय. तुम्ही दुसरीकडे जाताय त्यात माझा दोष नाही. तरी बेडका, तरी ह्या बेडकाला काय दिसते? काय 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 बेडकाचं 80 गेलंय तरी त्याला वाटतंय 3रा मजला होईल. काय मरतोच काय तू? किती आशा आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिनदा दिशाक्षिण पावला
माया वेष्टीला जीव माझा बसलेले सुख सुख करत संसारात माणसाला मारावं लागतंय तरी सुखाची प्राप्ती आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही, सुखी असेल ते फक्त प्रभू रामचंद्राचे दास आहेत, ते फक्त भक्त आहेत. तुकोबऱ्या जाऊ दे, शेवटाकडे आलो, सगळ्या संतांची प्रमाण घेतली, शेवटी तुमच्याकडे तो वेळ लय पुरत चालली आहे. तुकोबऱ्या तुम्ही जीवन सफल करण्यासाठी काय केलं? दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पवारी, बोलण्याची नाही. आता देवावी न काही, रात्र न कळे, दिवस न कळे, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मरी, जागृती स्वप्नी पांडुरंग. रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं. बसलेले एके दिवशीचा प्रसंग. गावातल्या लोकांना पाटलाकडे जाऊ, पाटील तुकोबऱ्या दिवसा भजन करतात, आम्हाला अडचण नाही, पण तुकोबऱ्याच्या रात्रीची कटकट आम्हाला सहन होत नाही. तुकोबऱ्याला पाटलानं बोलावं. पाटला समोर तुकोबऱ्यानं उभा राहावं. पाटील काय आठवण केली गरीबाची? तुकोबऱ्या दिवसा भजन हो, रात्री हो. मग एक काम करा, दिवसा भजन करा, रात्री करू नका. काय अडचण नाही, मला काय अडचण नाही, पण गावातली लोक म्हणतात तुमच्या रात्रीच्या भजनामुळे आम्हाला झोप लागत नाही, आणि जर झोप होत नाही तर दुसऱ्या दिवशी काम होत नाही, काम होत नाही तर पगार मिळत नाही, आणि पगार मिळत नाही तर प्रपंच चालत नाही. सांगा मी काय करू? भक्ती करू की नेमकं काय करावं? तुकोबऱ्या भजन बंद करा. पाटील पाटील गावीचे हे लोक, गोपाला 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 कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझं भिक कोण घाली. तुकोबऱ्या गावात राहायचं नाही, गावाच्या बाहेर जायचं. तू पाटील वेळ लागलं का? मलाही वाटतं दिवसा भजन करावं, रात्री भजन करू नये, पण मी माझ्या जिभेला सांगून सांगून कंटाळलोय. अगं थांब, पण ते ऐकती कुठं? माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचे. गोविंद गोविंद मना लागल्या छंद, किंवा गायेना चिवडी आपुल्या छंदी मनाच्या आनंदी आवडीने म्हणा. तुकोबऱ्या ऐकाय तयार नाही पाटील ते. आता मग गावात राहायचं नाही, निघून जा.
बाबा भंडारा डोंगरावरती जावं, भामचंद्र डोंगरावरती जावं, घोडेश्वराच्या डोंगरावरती जावं, रात्रंदिवस तुकोबारायनं भजन करावं. पण तिथं सुद्धा एक भजन करू दिलं नाही. तिथं सुद्धा एक स्त्री पाठवली. तुकोबाराय म्हणतात, जाई हो तू माते न करी सायास, मी विष्णुदास तैसा नव्हे. तुकोबाराय काय म्हणतात, जाई हो तू माते न करी सायास. शिंदे महाराज काय आम्ही का आम्ही बसले. तुम्हाला काय वाटतं, मी असेल का आम्ही असेल? तुम्ही म्हणताल महाराज आम्ही गप्पा ऐकतो की राव, तुमचं तुम्ही वाद मिटवा आणि परत आम्हाला सांगा, नाही तर आम्ही चहा घेऊन येतो, तुमचं तुम्ही बघावा, पण आम्हाला मध्ये खेटू नका, घेऊन सोपं करून सांगतो. श्री कुणा पुढं उभा आहे? आपल्या पुढं की तुकोबाराया पुढं? एकट्या पुढं की आख्यान पुढं? एकट्या पुढं. मग बसलेले वैयक्तिक एकट्याबद्दल बोलताना मी असं म्हणू शकतो का, आम्ही विकास महाराज देवडीत? मी स्वतःचं सांगताना काय येतं, श्री कुणा पुढं उभा आहे? मग तुकोबारायानं आम्ही म्हणायला पाहिजेत का मीच म्हणायला पाहिजे? व्याकरण तर काय शिकवतो, मीच म्हणायला पाहिजे. आम्हीच आहे का? बघा बरं का, परत बदलायचं नाही. वाचून नाही का? मग वाचून नाही म्हणल्यावर तुमचंच बरोबर आहे, नका काळजी करू. तुकोबाराया आम्हीच म्हणलेत, पण तुकोबाराया स्वतःबद्दल बोलताना मी म्हणू शकत होती ना, मी विष्णुदास तैसा नव्हे म्हणू शकत होते. पण तुकोबाराया आम्ही का म्हटले असतील? कारण तुकोबारायानं आमच्या सगळ्याचं वकीलपत्र घेतलंय. तुकोबाराया म्हणतात मी एकटा नाही, ज्यानं ज्यानं बुका थापलाय का, ज्यानं ज्यानं फेटे बांधल्यात का, ज्यानं ज्यानं कमरा आवळल्यात का, ज्यानं ज्यानं पांढरे कपडे घातलेत का, आम्ही सगळे विष्णूचे दास तैसे नव्हे कैसे परश्री गमन करणारे. मग आम्ही कैसे? पराविया नारी रखुमाई समान. आमच्या वारकरी संप्रदायाचं तत्व आहे बसलेले. आज तागायत वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात एवढ्या थाटात पाय रोवून उभा, याचं एकच कारण आहे, तुकोबारायाचं हे प्रमाण आहे. आमच्या पुढं आमच्यापेक्षा मोठी श्री उद्या ती आम्हाला आई समान आहे, आणि आमच्यापेक्षा बारकी उद्या ती आम्हाला बहिणी समानच आहे. आणि आलाय त्या कीर्तनात ऐकून झाले व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टीत कधी घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसत असेल आणि तिच्याकडे पाहून जर प्रामाणिकपणे तुम्हाला तिला म्हणता येत असेल ना माय, तर तुम्हीच्या जगाचे ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. आम्ही जर असं जीवन जगत असेल तर आम्ही ज्ञानोबारायचे तुकोबारायचे पायिक म्हणून घ्यायच्या पात्राचे. एरवी जवळ जायचं अधिकार नाही. तुकोबाराया श्री सोडली, श्री पाठवली, भजन नाही सोडलं. मंबाजी भाऊनं काट्याच्या काठीने मारलं, भजन नाही सोडलं. शुभा कासराच्या पतीनं उकळतपणे अंगावरती होतलं, भजन नाही सोडलं. एवढंच काय, गावातल्या लोकांना गाढवावरती बसून चपला हार घालून ढिंड काढली तरी भजन नाही सोडलं. सांगा ना, एवढा भक्तीचा अटूट मार्ग तुम्ही कोणाला सांगितला? बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण. मी म्हणलं होतं आजी दिवस सांगेल. तो आजी दिवस नेमका कोणता? माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जना ठेविला कर. बाबाजी चैतन्यांसारखे सद्गुरू माझ्या जीवनात आले, त्यांनी मला भक्तीची मात दाखवली. निळोबराय म्हणताय तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंतागुंत. मार्ग लावून गेले आधी दयानिधी संत ते झाडू, संताचे मार्ग आड आणि भरले जग उच्चिष्टाचा भाग शिष्य ओला तो शिवू. आम्ही त्या मार्गाने गेलो, त्याच मार्गावरती एक दिवस आम्हाला हा दिसला. कोण? हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनवर्षे अमृताचा घनू. तुम्ही म्हणताय म्हणून मी जरा शांततेच आहे. आम्ही त्याला बघितलं, त्या देवाला बघितलं. कशाच्या जोरावरती? भजन या साधनाच्या जोरावरती, नाम साधनेच्या जोरावरती आम्ही त्याला काय केलं? बघितलं. आणि त्याला बघितल्याबरोबर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक झाली जुळवणी. बसलेले कंप्लीट 40 मिनिटं 45 मिनिटापूर्वी मी शेतकऱ्याबद्दल माईक बद्दल विचारताना सार्थक शब्द घेतला होता. ती सार्थक जीवन करताना काय काय प्रमाण घ्यावं लागतात, काय काय जीवन जगताना करावं लागतं, हे सगळी प्रमाण 5-25 तरी आपण बघितली. या सगळ्यांच्या करवी एका ठिकाणी येऊन पोचतोय. भजनाच्या साधनाद्वारे आम्ही त्या देवाला बघितलं, आणि त्या देवाला बघितल्याशिवाय जीवन सफल होत नाही. आम्ही क्रांती केली, देव जिंकला, आणि देव जिंकल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला
की आमचं जीवन सफल झालं, आमच्या जन्माचं खरं साचं उत्तम चांगलं फळ आम्हाला प्राप्त झालं. आलो त्याचे जन्मा आलो त्याचे हे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्मा आलो त्याचे जन्मा आलो त्याचे हरी जन्मा आलो त्याचे त्याच जन्मा आलो त्याचे हे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे वा 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 टाळीवार. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराई म्हणतात, आम्ही तो जीव देव जिंकला, आम्ही त्या देवाला प्राप्त केलं, आमच्या जन्माचं खरं साचं चांगलं फळ झालं. मी 2 जन्मापर्यंत येऊन पोचलोय. जन्म शब्द आता पुन्हा माघारी येतो. पहिल्या चरणातला पहिला शब्द घेतो. या जगात 3 जन्म आहेत. एक आपला आहे, एक संतांचा आहे आणि एक देवाचा आहे. तसं देवाचा जन्म म्हणता येत नाही. आणीलाही रूपाबळे करुणी खरी हरिदास आहे. त्याला आणावं लागतं, पण तरी त्याचं प्रागटीकरण असलं तरी बी त्याचा जन्मोत्सव सोहळा, रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतोच, म्हणजे जन्म म्हणायला काही अडचण नाहीच. 2 जन्माचं कारण मी सांगितलं. संतालाही जन्म मिळाल्यानंतर भजनच करावं लागतंय, आपल्याला बी जन्म मिळाल्यानंतर भजन करावं लागतं. इथपर्यंत येऊन पोचलोय मी, त्याशिवाय जीवन सफल नाही. आता 3रा जन्म आहे देवाचा. मी आधी सांगितलं त्याचं प्रागट्यीकरण आहे, पण तरी जन्म आपण घेतो त्याचा. 3रा जन्म आहे देवाचा. देवाला या जगात आल्यानंतर देवाला भजन करावं लागत असल का? ओ बसलेले आतापर्यंत लय सोपं सोपं आलंय, थोडं पुढं आलंय, उरकत आलंय माझं. देवाला जन्म मिळाल्यानंतर बरं चला, त्या आदिशक्तीचा, त्या पार्वतीचा मालक महादेव आहे, देवादिदेव महादेव. त्या महादेवाला भजन करावं लागत असल का? थप. भजन करी महादेव, 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 भजन करी महादेव. राम पूज सदा शिव, राम पूज सदा शिव, राम पूज सदा शिव, राम पूज सदा
करी महादेव भजन 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 करी महादेव मी म्हणलं एवढं तरी माझ्या वाटणीला येईन पण सावधच होते घरी. आणि असे गायक असल्यावर मग आम्हाला टेन्शनच नाही. कधी कधी सगळं एकट्यालाच वडावं लागत आहे पण आज आराम आहे. त्या महादेवाला सुद्धा काय करावं लागतंय भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. एकदा काय गेलं महादेवाची वारली बायको जाग्यावर या महादेवाची वारली बायको. आता महादेवाची बायको वारलं महादेवानं काही टेटस बिटस काय लावलं नाही मिस यू जानू तुझी खूप आठवण येते असं महादेवानं काही टाकलं बिकलं नाही. कुठं टीव्हीला हेडलाईन बिडलाईन काय नाही कुठं पट्टी नाही गावात बॅनर बिनर कुठं काय 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 लावलं नाही महादेवाने. ती गडी बसलं जाऊन महादेव डायरेक्ट मसन वाट्यात कारण जागाच कुठे मसन वाट्यात. बरं मसन वाट्यात जाऊन दुसरं काय नाही केलं भजनच करायला लागलं. आणि महादेवाकडे खातं कोणतंय विकास महाराज देवडे. कधी उचलायचा कीर्तनात उचलायचा का गाडीत उचलायचा का घरात झोपल्या उचलायचा कुणाच्या हातात आहे. म्हणजे मला उचलणार आणि तुम्हाला ठेवणार आहे का. या जगातल्या प्रत्येकाचा कार्यक्रम कधी लावायचा कोणाच्या हातात आहे महादेवाच्या. महादेव भजन करीत बसलं सुनील बाबा 2-4 दिवस खात्याला सुट्टीच ना कोणीच जाईना वर. मग वर कोणीच जाईना म्हणल्या वरच्या देवानं मिटिंग घेतली नेमकं आज 2-3 दिवस झालं वरच कोणी कस काय नाही. त्यांनी बघितलं तर म्हणले महादेवाची वारली बायको आणि महादेव बसलंय भजनात. आणि मग महादेव भाषणात असल्यामुळं खातं काय पडलंय बंद पडले. म्हणले जाऊन काही करून महादेवाला काय करावं लागेल आपल्याला सावध करावं लागेल जाग करावं लागेल. चला म्हणले पण एकटा गडी म्हणला आपला काय घास नाही तर आपला बुका कराय बसलाय गडी येऊ. सगळ्या देवाने संगत जायचे म्हणले सगळे देव आले देवादी देव महादेव पण उभं राहिले. महादेव म्हणले काय झालं काय ना म्हणले आपली वारली बायको. मग म्हणले अडचण काय म्हणले खातं बंद आहे मी भाषणात आहे म्हणले मला काय घेणं देणं नाही जगाचं. अहो म्हणले पण तुम्हीच खातं बंद ठेवलं तर मग या सृष्टीचं कसं व्हायचं. मग म्हणले काय करायचं काय नाही म्हणले आमची तुमचं लग्न करून द्यायचा विचार करतोय. मग महादेव म्हणले आपण लग्नाला नाही कावं म्हणलोय. आणि बरेच महादेव लग्नाला नाही म्हणतच नाहीत कधीच महादेव लग्नाला नाही म्हणत नाही. बरेच महादेव अजून 35-35चे तसेच आहेत फक्त गुलाल टाकून गिरनार पर्वतावर नेऊन सोडायचे राहिले. लय महादेवाचा अवघड झालं. म्हणले आपण लग्न करायला नाही म्हणलोयच का पण मला बायको द्यायला दिवस कुणाचे फिरले आपल्याला बायको द्यायला गडी उठलाय कोण म्हणले. पण सतीनं असं वचन मागून घेतलं होतं देवा तू कुठलाही जन्म घे कुठलाही अवतार घे तू शंकर झाला पार्वती मीच तू महादेव झाला बायको तुझी मीच कोणताही अवतार घे तुझ्यासोबत तुझी अर्धांगी म्हणून मला ठेवा लागेल देवा. चालतंय म्हणलं वचन दिलं होतं. म्हणले दक्ष राजाची मुलगी आहे सती आणि सतीशी तुमचा काय करायचा विवाह लावून द्यायचा. चला म्हणले मग नवरी बघाय. बरं पहिला कार्यक्रम कुठला असतो महिला मंडळ लग्न म्हणल्यावर कुठाला अय गबाळ पहिला कार्यक्रम कोणता असतो लग्नाचा हा इकडं खालून आलतो सुपारी म्हणजे डायरेक्ट बघाय बिगाय जातेच का डायरेक्ट सुपारीच फोडी देतात काय माहित. बघाबगीचा कार्यक्रम जातात. बरं बघाबगीच्या कार्यक्रमाला लई तयारीनिशी जावं लागतं. बूट एकाचा चप्पल एकाची चष्मा तिसऱ्याचाच. बरं महादेव बी बघायला निघाले. बरं महादेवाच्या अंगाला बघायला जाताना राखई. बरं कमरेला काय कमरेला काय वाघाचं कातड आहे गळ्यात काय आणि साप आहे. आणि बघा बरं का महादेवानं अंगाला राख फसली त्याचं कारण एकच आहे. महादेवानं या राखेच्या माध्यमातून जगाला एकच सांगितलंय तुमच्याकडे या जगातलं काही बी असू द्या एक दिवस या सगळ्याची राख होणार हे विसरू नका. कोणाकडे श्रीमंती असेल कोणाकडे पद असेल कोणाला प्रतिष्ठा असेल याचा गर्व कधी करू नका कारण हे नश्वर आहे. कधी राजाचा रंग होईल रंगाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या मनात येते कोणाचे झाले ना हरिश्चंद्र तारा नाही वाहे डोंगा गरीब बसलेले झोपताना राजा म्हणून झोपला पण सकाळी उठल्याबरोबर हातात कटोरी पडली राजाची अवस्था आहे. आपलं कुठं ठिकाण लाविता आपलं कुठं ठिकाण नाही तर एक गोड वाक्य बोलून जाईल. आपला शेजारी गरीब आहे आपला मित्र गरीब आहे त्याच्या गरिबीवरती कधीच हसायची चेष्टा करू नका कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर नेऊन बसवेल सांगता येत नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राहणार अंक त्याचा. हे चालताना एक पाय पुढे असतो एक पाय माग असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे कारण त्यांना माहिती क्षणाला चित्र बदलणार आहे. मागचा पुढे जाणार आहे पुढचा मागे येणार आहे. गर्व कशाचा करायचा आहे. बसलेले जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातात पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो का त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते फक्त एक काम करा वेट अँड वॉच वाट पहा वेळ नक्की आपली येईल. ज्यांनी आपल्याला त्रास दिला आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही कारण या सृष्टीचा नियम आहे जसं कराल तसं भराल.
जसं पेराल तसं उगल्याशिवाय राहणार. केली कर्म झाली त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. मुलगी बघितली महागालेल्या, लग्नाची तयारी लग्नाला निघाले. पण आता लग्नातला पहिला कार्यक्रम काय, सुपारी फोडायचा. आणि कशी सुपारी फुटली महादेवाची ऐका. खंडेरायाच्या लग्नाला बानो नवरी नटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, सुपारी फुटले, नवरी नटले कालबाई सुपारी फुटले. खंडेरायाच्या लग्नाला बानो नवरी नटली, नवरी 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 नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटले कालबाई सुपारी फुटले, नवरी नटले कालबाई सुपारी फुटले. खंडेरायाच्या लग्नाला ग आलो वराडी कोण कोण, आलं वऱ्हाडी कोण कोण, आलं वऱ्हाडी कोण कोण. सगळे सरस्वती घेऊन आले गणपती गजानन, आलं गणपती गजानन, आलं गणपती गजानन. त्या साखर पुण्याची कालबाई साखर वाटली, नवरी 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 नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटले कालबाई सुपारी फुटले, नवरी नटले कालबाई सुपारी फुटले. शिव मल्हारी पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बानाई तुला, खंडोबा नवरा झाला हळद लागली, हळद लागली बानाई तुला, हळद लागली, हळद लागली बाई तुला, खंडोबा नवरा झाला हळद लागली, हळद लागली बाई तुला. पहिलं पत्र गणपतीला गणपतीच्या शारदेला, पहिलं पत्र गणपतीला गणपतीला शारदेला, पहिलं पत्र गणपतीला गणपतीच्या शारदेला, पहिलं पत्र गणपतीला गणपतीला शारदेला. खंडोबा नवरा झाला हळद लागली बानाई तुला, मल्हारी पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बानाई तुला, मल्हारी पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बाई तुला, खंडोबा पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बाई तुला. साखरपुडा घेतला ना, हळदीचा बी कार्यक्रम घेतला, कारण माझी वेळ संपत आली. जरा फास्ट पुढं जाऊ. आता देवाचा लग्नाचा कार्यक्रम सुरू झाला. लग्न म्हणलं की आधी काय लागत आहे, वराड लागत आहे. आता आपण गावचं वराड आहे असं समजू. मुलीकडचं नवरदेव तिकडून निघालाय. आता महादेव वगैरे आलेत पुढं, महादेवासंग महादेवाचं वराड मागून निघालंय. पण महादेवाचं राहणं कुठे, मग महादेवाचं मित्र कोण आहेत? भूते बेताळ नाचती, भूते बेताळ नाचती, वेताळ नाचती भूते वेताळ नाचती, भूते बेताळ नाचती, भूते बेताळ नाचती, भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूते गज चर्म गज चर्म व्याघ्रंबर, गज चर्म व्याघ्रंबर, गज चर्म व्याघ्रंबर, गज चर्म व्याघ्रंबर. हा काय काय झालं? भूते वेताळ नाचते, हर्षयुक्त उमापती. देवाचं वराड कोण आहे बाबा? भूत. आणि भूत आली ना तिकडून. बरं, भूत आले वराडाने मागच्या निम्या मागच्या वराडाने बघितलं, म्हणले अयो वराड. म्हणले वराडाच असेल तर नवरदेव कसला डेंजर असेल. निम भूत जागे, निम वराड तर जागेवरच ग्रुप झाला. बघा बरं का, सुनील महाराज उग गावातलं एखादं असं पलीकडचं माळाव टेकाडा असावं, आणि टेकाडा उग जांभळीचं झाड असावं बाबा, आणि एखाद्याला उगं रातचं तिथं काहीतरी दिसावा. ते अख्ख्या गावाला सांगतं, ती सखाराम पाटील आहे ना, त्याच्या जांभळीवला का मी बघितलं होतं. आणि नेमकं एखादा बाहेर गावा गेला गडी, नेमका रातचा अमावस्या दिवशी गावात यावं, आणि नेमक्या रात्रीच्या 12 वाजवतो, आणि नेमका सखाराम पाटलाच्या जांभळीपाशी गडी यावं.
त्याच्या डोक्यात येतो अयो त्यांनी सांगितलं होतं रे तेवढ्यात गावातली लाईट जाओ. अयो बोराडे महाराज जावे त्याच्या वंशाकडे तेव्हा कळे रे. मग त्याची अवस्था आता भूत वराड निम्या वराडाने मागच्या बसलेल्या भूत बघितलं निम वराड जागेवरच गायब झालं मेलच जागेवरच. आणि मग महादेवाने बघितलं महादेवानं भूतांना सांगितलं ऐका तुम्ही आता निघा महागाडी. तुम्हाला बघितल्या गाड्यांची अवस्था ही झाली तुम्ही मंडपात आल्या अवस्था काय होईल. तुम्ही महागाडीला माझं लग्न बिग्न होऊन द्यायचंच का नाही तुम्हाला. तुम्ही निघा बरं. भूत म्हणली आम्ही जायला तयार आहे. आम्ही जायला तयार आहे पण आम्ही नाचायचं कवा. आम्ही नाचायचं कवा बा. मग मग महादेवाने बी त्यांना वर दिला तुम्ही काळजी करू नका. कलियुगात तुमचं अंग हल्ल्याशिवाय कुणाचंच लग्न लागायचं नाही. आणि अजून बी बघा लग्नात भूतच नाचत आहेत काय काय अशी. हे कॅबिन वरून पडलेलं भूत. लग्न बिग्न झालं सगळे महागारी आले लग्नाचा कार्यक्रम उरकला. काही दिवस सुखानं संसार झाला. दक्ष राजाच्या घरी यज्ञ मानला गेला आणि यज्ञात जावायला म्हणजे महादेवाला निमंत्रण दिलं नाही. सतीनं महादेवाला सांगितलं तुम्हाला यावं लागतंय मी बोलवल्याशिवाय जात नाही. तुला जायचंय तुझं माहेर आहे तुझा तुला जायला मी अडवलं नाही. सती गेली बापाच्या घरी यज्ञात करताना सतीचा अपमान झाला. तो अपमान न सहन झाल्यामुळं सतीनं चालू यज्ञात उडी टाकली आणि सतीच्या अंगाचे जे तुकडे उडून पडले ते भारतातली जगातली 52 शक्तिपीठं आणि त्यातली 3.5 शक्तिपीठं हे आपल्या महाराष्ट्रात आहे. अशी देवीची निर्मिती. पण ती नेमकी आता आली कशी जन्माला ऐका. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी. 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 त्रिविध तापाची करवया झाडणी त्रिविध तापाची करवया झाडणी. करावया झाडणी विविध तापाची करावया झाडणी. भक्ताला की तू पावशी निर्वाणी भक्ताला की तू पावशी निर्वाणी आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागेल जोगवा मागेल आईचा जोगवा जोगवा मागेल. लख पडला प्रकाश दिवल्या मशालीचा लख पडला प्रकाश दिवल्या मशालीचा. गोधराला उभा गोंधळी भवानीचा 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 भवानीचा. कवऱ्याची घातली ग आग डोळ्यात दाटली ग कुंकवाचा भरून वरवक या कपाळीचा. लख पडला प्रकाश दिवया मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा भवानीचा. आदिशक्ती मालसा देवी माते की बोल भवानी माते की जय राजा. अशा प्रकारे या जगात देवी जन्माला आली. पण आता बऱ्याच देवी आहेत काय बांधावरची देवी काय गावातली देवी काय चौकातली देवी. पण देवीचं सगळ्यात जागृत देवस्थान एकच ती म्हणजे किचन वाट्याजवळची देवी. किचन वाट्यावरची कळते ना त्या किचन वाट्याजवळच्या देवीनं जेवढे भक्ताचे हाल केले तेवढे या जगात कोणत्याच देवीने भक्ताचे हाल केले नाहीत. आणि त्या देवीचं एकच वैशिष्ट्य त्या देवीला मालकाचे आईबाप म्हणजे स्वतःचे सासू सासरे सहन होत नाहीत. हा त्या देवीचं वैशिष्ट्य. त्या देवीला माझं एकच सांग नाही बाई तू किती उपवास धर किती नवरात्र कर किती काय कर जर सासू सासऱ्याला उपाशी मारत असेल तर 2-4 महिन्यात तुझ्या बोकांडी स्लॅब पडून तू मरत असती तू जगत नसती. आणि गड्यांना बी माझं एकच सांगणं आहे तुम्ही जर आईबापाला घरातल्या 2 देवाला जर उपवाशी मारून पंढरपूरचन वगैरे वाऱ्या करत असाल तर तुम्ही लवकरात लवकर चंद्रभागेच्या तीरावर बुडून मरत असता तुम्ही जगत नसता. जर आईबापाला नीट सांभाळता येत नाही त्या देवीची भक्ती करायला लागला त्या देवीची त्या देवाची भक्ती करायला लागला बाप तुमच्या देवानं बाप ठेवला आहे आपल्याजवळ. माय बापे केवळ काशी तेने न जावे ते
या जगात सर्वात जास्त प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई आणि बाप आहे गड्या. आई बापा इतकं प्रेम नाही कुणी करत. आई प्रेम करते दुमतच नाही, आई भरपूर जणांनी सांगितली, पण ज्या जगात सगळ्यात जास्त जो प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐका. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला ओटामध्ये हसू जरी कना वाकला घडीवर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लय अवघड हाई गड्यार उमगाया बापर उमगाया बापर. आई कळते पण बाप नाही सहसा कळत. एकच सांगेल, जर त्या देवीला प्रसन्न करायचं असेल तर त्या देवाला प्रसन्न करायचं असेल तर घरातल्या आई नावाच्या देवीची भक्ती करा, आई नावाच्या देवीची जपणूक करा, विठ्ठल नावाच्या बापाची जपणूक करा. तो देव आपल्या घरी येऊन आपलं घर पंढरपूर, आपलं घर तुळजापूर झाल्याशिवाय राहायचं नाही. वाटत असेल आपलं घर पंढरपूर तुळजापूर हो तर आधी त्यांना सांभाळा. आणि अजून एक सांगतो, गर्भातली देवीच जर मारित असाल तर देवी भेटेल काय? ती देवी प्रसन्न होईल काय? गर्भातली देवीच मारते ना. आता जर मुलगी गर्भात असं कळलं तर आपण मुलीच हत्या कुठं करतोय? श्रीभ्रूण हत्या गर्भातच. कुणा कानाला वाटतंय कीर्तन संपाय पाहिजे? आता नाही वेळ वाटत. एवढं बोलून सुद्धा एखादा म्हणजे महाराज नाहीच भक्ती केली, नाहीच त्या देवीचं नामस्मरण केलं, नाहीच त्या देवाचं नामस्मरण केलं तर मग आमच्या बापाचं काय जायचं? आमचा भ्याय सांगायचा धंदा, त्याचंच पैसे घेतो आम्ही. तुम्ही नाही भजन केलं तर आमचं ठरलंय त्यात बदल नाही. पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. तुमची मुदल केरात जाऊन येऊन असं वाटत असेल तर देवाचं भजन करा. आणि नाही भजन केलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही यम. बरं या मला बसाय नीट नाही. जागवार पजरो जीप कंपस वाडी बुलट थार क्रिएटा इनोवा छोटाटी टमटम 4 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेंज रेडा हाल्या हाल्या आणि हाल्यावर बसलाय फाकड्या. बरं हाल्याची इतका डेंजर आहे तुम्ही रस्त्यानं आता त्याला हॉर्न द्या, ती म्हणतो तुला जायचं असलं साईड घेऊन निघ. मग त्याच्यावर गडी बसलाय. गडी कसला डेंजर असेल? बरं त्याला काय दयामा आहे का? मारी ती तुडी ती झुडी ती निष्ठोरी यमाची किंकर भाऊसाला नाही त्या यमाशी करून ती बघतच नाही कोण आहे. लय हानत्यात लय. आणि अजून बी तुमचा आपल्या वाक्या विश्वास नसेल सोनू, तुझा जर आपल्या भरोसा नसेल तर मरून बघ. मग मेल्यावर कळंन किती हातात. बघ हानल्यावर आम्हाला सांगाय नको नाही तर आम्हाला बी कुठल्या रस्त्याने पळावं मिळ लागायचं नाही. आणि अजून बी आता कळत नसेल तर कीर्तनाच्या शेवटी जरा ऐका. हे जरी नाही कालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं जरी दुसरं येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं जरी दुसरं येईल. हे जरी नाही कालं. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा सरत शेवटी वा काळ बांधून नेईल. सरत शेवटी वा एका जनार्दनी आमचे काही बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय जाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देका. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देका. पिंगळा महाद्वारी, हे पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा. पिंगळा महाद्वारी. हे अहम वाग्या स्वहम वाग्या, अहम वाग्या स्वहम वाग्या मन रावारी. सावध होऊनी भजनी लागा देव करा देवारी. माझ्या माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. शकून 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 सांगावय आलय माई माझे नाव. शकून सांगावय आलय माई माझे नाव. टाकून याचा उलग उमट्यात पाऊल ग लागली याचा
जीवनात सोनं झालं हो. तुमचं येणं जीवनात सोनं झालं हो. भंडारा लाटी अति घोंगड नकाटी भंडारा लाटी अति घोंगड नकाटी राखितो मेंढर बाळू मामाच्या साठी राखितो मेंढर बाळू मामाच्या साठी बाळू मामाच्या साठी लगबग लगबग माझ्या रायाची लगबग लगबग माझ्या रायाची आवाज मा पूर्ण जायाची अहो गाडी घुंगराची आली बाळू मामाची गाडी घुंगराची आली बाळू मामाची गाडी घुंगराची आली बाळसा देवीची गाडी घुंगराची आली बाळू मामाची करून तयारी बांधलं गटोर गणपती बाप्पा गाडी हाकतो या हे गणपती बाप्पा गाडी हाकतोय बोल गणपती बाप्पा गाडी हाकतोय बोल हौस मला मोठी आत्मा पूर्ण जायाची हौस मला मोठी आत्मा पूर्ण जायाची अहो बाळू मामाला पायाची अहो गाडी घुंगराची आली बाळू मामा गाडी घुंगराची आली बाळू मामा गाडी घुंगराची आली बाळसा देवीची गाडी घुंगराची आली बाळू मामाची काही वाजत गाजत आत्मा पुरा गावात काही वाजत गाजत आत्मा पुरा गावात लय ताकद आहे रे माझ्या बाळू मामाच्या नावात लय ताकद आहे रे माझ्या बाळू मामाच्या नावात बाळू मामाच्या नावानं लय ताकद आहे माझ्या बाळू मामाच्या नावानं वाघाच्या जातीची बोलाने छातीचे जगात वैभवशाली वाघाच्या जातीचे बोलाने छातीचे जगात वैभवशाली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी सर्वांचे हातवर सर्वांचे जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय भवानी जय शिवाजी आदि शक्ती मालसा देवी माते की हे काही सोपं आहे काय हे काही 500 घेऊन मतदान करणार रक्त आहे वय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झाले रक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते ओम म्हटल्यानंतर शांती मिळते रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अरे ऐकून जा वाऱ्याचा वेग जास्त नव्हता वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता अरे बायकोच्या इच्छेसाठी महाल राजमहाल ताजमहाल बांधणारे अनेक राजे या जगात होऊन गेले पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि या जगात सर्वात मोठे 19 राजे होऊन गेले त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा आपला अभिमान आहे आपला स्वाभिमान आहे आता आमच्यातलेच काय काय आम्हाला शिकवायचं जातात महाराज शिवाजी महाराज काय कीर्तनातला विषय आहे का मग तो कीर्तनात सासू सुना सांगतो देव काय कीर्तनातला विषय आहे का उलट सासू सुना सांगण्यापेक्षा एखादी राजे सांग लोक त्या मार्गावरती चलतील आणि शेवटचं बोलतो गड्या राजे नसते तर हा सप्ताच नसता राजे नसते तर सप्ताह नसता राजे नसते तर मंदिर नसते राजे नसते तर मंदिरावरती कळस नसता राजे नसते तर आपल्या अंगणात तुळस नसते आणि राजे नसते तर आपल्या आई बहिणीच्या कपाळाचं कुंकू सुरक्षित नसतं आणि माफी मागून बोलतो राजे नसते तर मी विकास महाराज देवडे नसतो असतो कोण अब्दुल भाई असतो कोण असतो
मला कुठल्या जातीचा धर्माचा द्वेष अजिबात करायचा नाही, पण राजे होते, धर्मवीर संभाजी महाराज होते म्हणून आपल्याला आपली नाव घ्यायचा अधिकार आहे, नाहीतर आपल्याला आपली नावं सुद्धा घेता आली नसती. त्याच राजाच्या आयुष्यातला सर्वात मोठा पराक्रम 2 मिनिटात सांगतो आणि माझं कीर्तन संपवतो. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीचे, शिवाजी राजाच्या करामतीचे, त्याशी नाही जाणीव शक्तीचे, त्याशी नाही जाणीव शक्तीचे. करील काय कल्पना युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची. छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारलेला. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. आणि अशा या शामियाना खान दौलत दुल्हत आला, खान दौलत दुल्हत आला. सय्यद बंदा त्याच्या संगतीला, सय्यद बंदा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. अहो म्हणतात ना होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आणि निश्चित वेळे अगोदर अफजल खान त्या शामयात येऊन बसलेला आणि निश्चित वेळेनंतर छत्रपती शिवाजी महाराज येताना दिसतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग. महाराज म्हणले बेट्या नाही म्हणला ना तर या महाराष्ट्रातल्या लोकांचा एक इतिहास. अरे आमच्याच मातीत येऊन आमच्याशीच मातमोरी करणाऱ्याची, याच मातीत माती केल्याशिवाय परतत नाही, तर नाव नाही सांगणार शिवबा म्हणून. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी. रोखून नजर गहिरी जिरहाजी रे, जिरहाजी रे, जिरहाजी रे. छत्रपती शिवाजी महाराज खानाला आलिंगन दिलेला आहे आणि खानानं दगा केला. खान दाभिमान मानला, कतारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेलेला, खान अडबडला आणि इतक्या छत्रपती शिवाजी महाराजांना संधी साधली. पोटमध्ये बिचवा ढकलला, कागदाचा मारा केला. टारा टारा फाळ पोटाला, खानाचा कोथळा बाहेर आला आणि खान जागीच गतप्राण झाला. आणि अशा पद्धतीनं प्रतापगडचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये अफजल खानाचा पराभव आणि आम्हा सर्व हिंदूंचा विजय झाला. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले पावन केला कृष्ण झाला. गुलामीची लावली त्यानवर शिवशाहीचा मानला राजे, शिवशाहीचा मानला राजे, शिवशाहीचा मानला राजे. एकदा सगळ्यांनी हात वर करा बरं. आता आमची जिरली कटोळ कटाळा आलाय आम्हाला बेता गाव गाव. तुमच्या अंगातलं रक्त किती सळसळ करतंय बघू एकदा. एकदा सगळे घे ह्यात घोषणा देताना. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शिवासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर
जय भवानी, जय जवान, आदिशक्ती मानसा देवी माते की, बोला बोला बाळू मामाच्या नावानं. परिणाम झालं माझं कीर्तन. विठोबा सर्व सूचना होस तर कुणी सुद्धा उठायचं नाही. सर्व सूचना होस तर कुणी जागा सोडू नका. एक 5 मिनिटं कोणीही उठायचं नाही. कीर्तन संपलेलं आहे. 1-5 मिनिटं उठायचं नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वांनी अतिशय गोड साथी दिली. सुनील बाबा असतील, संपत बाबा असतील, शिंदे महाराज असतील, पलीकडचे बाबा असतील, आबा असतील, शिंदे महाराज असतील, आदरणीय बोराडे महाराज असतील, सर्व टाळकरी असतील, भजनी मंडळ असेल, साऊंड सिस्टमवाले असतील, सर्वांचं मनापासून धन्यवाद. ज्यांचे आता या ठिकाणी उपस्थिती झाली त्या आदरणीय हरिभक्तीपारायण स्नेहाताई गवारे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. कीर्तन मला बाबांचा फोन आला होता, म्हणजे बाहेर नाशिन्नरकडे कीर्तन आहे, पण येतो कीर्तनाला कसंही करून. तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद. ते रात्रीचा दिवस करून, दिवसाची रात्र करून, आईबापानं कष्ट करून, हाराचं काढा रक्ताचं पाणी करून मुलीला कीर्तनकार केलं. आज आम्हाला या ठिकाणी आमच्या आईबापानं उभा केलं. या सगळ्या मागं आम्ही इथं फिरतो, आम्ही एवढी सगळी गातो, कीर्तन करतो. यामागं सगळ्यात मोठं जर कष्ट कोणाचं असतील तर ते आमच्या आईबापाचे, ते विसरून चालायचं नाही. रात्रीचा दिवस, हाराचं काढा रक्ताचं पाणी त्यांनी आमच्यासाठी केलं आहे. आम्हाला सगळं विश्व, हे सगळं सुख आमच्या पदरात त्यांनी घातलं आहे. निश्चित धन्यवाद देतो. बोलता बोलता तुमचा खूप जास्तीचा वेळ घेतला, दिलगिरी व्यक्त करतो. मलाही खूप लांब जायचे. सकाळी टिंभुर्णीला कीर्तन आहे, उद्या संध्याकाळी सांगली, आणि परत परवा दिवशीपासून 3 दिवस तुमच्या नाशिक जिल्ह्यातच कंटिन्यू सकाळ संध्याकाळ कीर्तन आहेत. माझ्यावर सगळ्यात जास्त जर प्रेम कोणी केलं असेल तुम्ही नाशिककरांनी केलं. तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कारण महिन्यातून 15 दिवस सुनील भाऊ मी नाशिकमध्येच आहे. 2-2, 3-3 कीर्तन. 28 तारखेचे ते 3 कीर्तनाचे पुढे. महाराज कसं करून कुठलंही टायमिंग द्या, पण आम्हाला कीर्तन ठेवायचं आहे. एवढा मोठा नाही मी, पण बाळूमामाची माझ्यावरती विशेष कृपा आहे. बाळूमामाचे माझ्यावरती विशेष आशीर्वाद आहेत. त्या बाळूमामाच्या आशीर्वादावरती रात्रीचा दिवस, आईबापाच्या आशीर्वादावरती रात्रीचा दिवस करत फिरतोय. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जास्तीचा वेळ झाला तरी तुम्ही कोणीही जागा सोडली नाही. अर्धा तास तुमचा जास्त घेतला. तुम्हाला सर्वांना एकदा तुमच्यासाठी जरा जोरदार टाळी वाजवा. सप्ताह कमिटीला विशेष धन्यवाद देईल. तुम्ही एवढं मोठं नियोजन करता. ही गोड माणसं या ठिकाणी बोलवत आहेत. गावातली भजनी मंडळ, महाराज मंडळ आहेत. तुम्हालाही धन्यवाद देईल. सगळेजण सहकार्यानं हा सप्ताह करता. एकच आई साहेबांच्या चरणी प्रार्थना असेल, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या गावानं सप्ताह केलेला चालू असाच चालू राहावा, हीच आई साहेबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. तुकाराम 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 तुकाराम, हे तुकाराम तुकाराम तुकाराम, जय जय विठ्ठल जय जय. बोले बोले वाकोडे उत्तर करा क्षमा नाही उतर राज काळ मी आपला करा क्षमा तुका मला ज्ञानेश्वराला कपाळ करा क्षमा तुकाराम